हे गाईज गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे थामिनी घाट आणि मित्रांनो जवळजवळ 7:30 झालेत. आम्ही अर्धा तास लेट आपल्या बाईकसुद्धा रेडी आहेत बघा. ते ॲक्शन कॅमेरा लावलेला आहे. त्याच्यानंतर विवेकची गाडी आणि इकडे सुमित आहे. उशीर झाला तरी पण आपली पोरं काय टाईमवर नाही बघा. हे बघा आम्ही रेडी झालेलो आहेत. बाईक्स रेडी आहेत. सामान घेतलेलं आहे जरा. होतं 7 वाजेपर्यंत पण विवेक अजूनपर्यंत नाश्ता करतोय. झालेत 7:30. बघूया पुढची राईड तुम्हाला दाखवणार आपण या व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहा. राईडच्या सुरुवातीलाच एक बॅड न्यूज की आपला माईक तुटलेला होता. मला समजलंच नाही. मी पूर्ण राईडमध्ये फक्त शूट करत गेलो. त्याच्यामुळे हा व्हॉइस ओव्हर करतोय. सर्वांच्या गाडीत फ्युल कमी होतं. त्याच्यामुळे आम्ही वांगणीला जाऊन डिसाईड केलं की फ्युल भरायचं. त्यानंतर मी विवेकची गाडी एक्सचेंज केली. मी त्याची हिमालयन चालवत होतो आणि तो माझी डॉमिनर घेऊन पुढे निघाला. आम्ही पुढे चौकात भेटायचं ठरवलेलं. त्याच्यामुळे मी फास्ट फास्ट पुढे निघालो. If you think that I'ma slow down, don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die.
एवढा भरपूर पाऊस पडत होता की इकडे पण एकदम रोड स्लिपरी झालेत आणि बघता बघता आम्ही माथेरानच्या पायथ्याशी पोहोचलो. आणि बघा गुरुवार असताना सुद्धा किती ट्रॅफिक. नील ब्रो ऑन फायर बाई अख्ख्या रस्त्यात शूट करत चाललाय. ठाकरे हॉटेलला नाश्ता करून झाल्यानंतर माझ्यासोबत सीन झाला. हे लोक सरळ पनवेल साईडला गेले आणि मी तिथलाच लोणावळा साईडला. बघा मग काय फास्ट फॉरवर्ड एकटाच. त्यानंतर बघा तुम्ही सेकंड टाइम घाटामध्ये गाडी चालवतोय. रोडवर जाताना जरा रोड बघून चालवा कारण एकदम स्लिपरी झालेत पावसाळ्यामुळे. या व्ह्यूसाठी लोक इथे गर्दी करतात ब्रिजवर. आबा निघता धुकाच धुका रिस्की या जास्त पण थांबायचं नाही. हे निघतं उलट पाहू शकता तुम्ही. ही आपली गँग इथं थांबले वाटतं. टाकल्या गँग झुमतू रायडर. एक फेकला सामान सगळा. ओके मित्रांनो बघा जो आमचा ग्रुप राजा भाई या गाड्यात बघा पोरांच्या. मित्रांनो बघा जाम गर्दी झाली. नाही इथे चालू आहे फोटो सेशन. अरे बाबा हे पोच बघ. राका कुठली गाडी चालू होता आता येताना. सुखी आयुष्य आहे. तुझ्या भाईने लय मदत केली आज मला. आणि आज तुम्ही या टाकल्याला तर ओळखत असणार.
मेन रायडर आहे आमचा. आणि इथून पूर्ण प्रवासात आपल्या गोप्रोची आंघोळ घालण्यात आली पावसाकडून वन साइड. इथं पोरांना आलता प्रेशर म्हणून आपण या व्ह्यू पॉइंटला थांबलो. सर्व हलके व्हायला गेले आणि ते बघा काय नजारा आहे. तिथे लोक शूट करतात बघा. आणि हा रोड. आता आम्ही तिकडून आलेलो आहे आणि या साईडला जाणार. पूर्ण ग्रीनरी आहे. यांचं काय खोल डिस्कशन चाललं काय माहिती. बादशाह व्ह्यू आहे एकदम. यो भाई बोलतो आता थांबलो तर चल फोटो काढू. मग काय एक 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 करून हे बघ डिलक्स नाद नाही. काय तर निसर्ग मित्रांनो आहे. हेल्मेट नाही काढत आहे पण तुम्ही पाहू शकता नुसता धुका. आणि आता आम्ही हा व्ह्यू पहा. बादशाह व्ह्यू. आम्ही जिथे चाललोय ते तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलंच असणार. तर तुम्हाला जायचं असेल तर प्रॉपर मॅप आणि बाईक पण मेंटेन असली पाहिजे आणि तुमच्या सोबत असणाऱ्या लोकांना रूट पण माहीत हवा. नाहीतर आमच्यासारखं होईल. आम्ही जवळ 5 ते 10 मिनिटं पुढे गेलेलो निघून. माझा फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स होता की जे अनुभवी रायडर आहे त्यांच्यासोबत मी बाईक चालवत होतो. आपण कच्चा लिंबू समजून गाडी चालवत होतो. पण समोरचे रायडर बघा. हा गॅरी आणि स्वप्नील वन साइड रस्ता कापत चाललेले. मी पण काय चला म्हटलं. आणि आपला मेन रायडर सुमित पुढं. सुमित याच्या आधी पण आलेला होता ना त्याच्यामुळे त्याला रस्ता पाहत होता.
सुम्या आणि गॅरी एकदम जिगरी बघा. काय डिस्कशन चाललंय काय माहिती. झालं वाटतं डिसाईड केलं काहीतरी. हे खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे. एवढा पुढे आल्यावर हा भाई बोलतो का आपण जास्तच पुढे आलो मॅप सोडून. आणि इकडे नेटवर्क सुद्धा खूप कमी होता. मग काय परत 4-5 मिनिटं ब्रेक घेतला आणि पुन्हा एकदा पाठी येऊन आपल्या मेन लोकेशन साठी निघालो. गाडी चालवून चालवून पूर्ण हात दुखत होते आणि हेल्मेटचा वजन एकदम मानेवर पडला होता. मग काय मी पडलो मागे आणि बाकीचे गेले सर्व निघून. मी पण फास्ट फॉरवर्ड करत पटापट पटापट त्यांच्यासोबत जातोय बघा. जवळजवळ वाजला एक. आम्ही पोहोचले आता डेस्टिनेशनवर. चहा नाश्ता करून जातो आता पुढे. मित्रांनो हे बघा डोंगरावर सुद्धा शेती केली जाते. पूर्ण भिजलोय मी. ही आपली डॉमिना पोरं बघा चहा कॉफी. ब्रेकफास्ट केल्यानंतर आता समजलं आम्हाला की इथून मेन ऑफ रोडिंग चालू होणार होती. कारण वरती रोड कसा असेल माहित नव्हतं. हे बघा म्हणे फोटो काढायचे बाईकचे. मग काय लावलं एक साथ बाईक बघा. KTM 250 200, त्याच्यानंतर डॉमिनार 250, अपाचे 200, रायडर 110 आणि तिकडे हिमालयन लडाख रिटर्न हिमालय. मित्रांनो विवेक म्हात्रेची. बाई चालला पाणी शिपायला. वरती ढग बघा जसं जमिनीवरच उतरणार थोड्या वेळात. तुम्ही आमचे लोकेशन पाहू शकता समोर बोर्डवर. आमच्यात काय चाललेलं. हा ते ना एकदम पूर्ण जाम झालेलं आहे. आणि मग काय निघालो परत पुन्हा एकदा टार्गेटकडे. वरती पूर्ण रस्ता खराब होता बघा ना. पूर्ण गाडी व्हायब्रेट होत होती.
lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. वर एंट्रीसाठी पर पर्सन 140 रुपीज इथे घेत होते. पोरं बोलतात बघू कमी होत आहेत का, पण त्यांनी नाही केले म्हणून थोडं अजून पुढे जायचं डिसाईड केलं आम्ही लोकांनी. मग काय निघालो परत. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आपला माईक सुरुवातीलाच खराब झाला होता, त्याच्यामुळे आम्ही एवढं काही बोललो होतो पण सर्व वेस्ट गेलं. आणि इथे येऊन आम्ही फर्स्ट ऑफ ऑल तिकीट काढली. ते चांगलं आलं की मी स्वतःच व्हिडिओ काढत होतो. कधी कधी होतो की चिठ्ठी पडून जाते आणि मग ते पुन्हा पैसे मागतात. हे बघा, इथे एंट्रीला पैसे द्यावेच लागतात, कुठेही थांबा तुम्ही. हेल्मेट, बाईक वगैरे आम्ही सर्व वरती सोडून आता चालवतो ट्रेकिंगसाठी. हा बाईचा बघा काय उद्योग चालू आहेत. तर लोकेशनला आलोय आम्ही, सावल्या घाट. हे बघा पाठी लावली इथे, इथून खाली जायचा रस्ता आहे आणि पोरं आले तिथे सीन बघायला. आता सीन बघा तुम्ही, भेंडी एक नंबर. कोण ना नंगती का
बादशाह व्ह्यू. हे सुम्या त्या ऐकला जा ना, तू तिकडून फोटो काढतो आम्ही. येऊ का आम्ही? डेडली फोटोशूट चालू आहे बघा मित्रांनो. हा बघा नंटी आणि हा गरिबांचा वाईल्ड वाला. बघा उतरायला रस्ता इथे. रिस्की 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 बहुत रिस्की बाय. आपल्या तोंडावर आळा घाला. याला पकड, याला पकड. पुढचा तुटलाय ना त्या झाडाला, पकड की. पुढे पुढे अजून. कमान कमान कमान, सगळी झाडं पकड, झाडं पकड. अरे सँडल जरी असते तरी त्याला सपोर्ट भेटला असता. सपोर्टच नाही त्याला. निसर्ग तुम्हाला जवळ करेल. काय जेवढी मेहनत करून बघा काय पाहायला आलोय आम्ही. बघा कसं आहे. बापरे. राइड के चक्कर में आए थे, पहाड़ों पे लेके आए. बियर गैस बनाते. लाइफ को पूरा जंगली बनाते हुए हम आ चुके हैं. केले मी चालू. मित्रांनो पाहू शकता सावल्या घाटातून आम्ही आलेलो आता. जे बाई बोलतो का आपली बॅग त्या वानराने घेऊन गेलेला ना, पूर्ण फाडून टाकली. हे बघा चिंध्या मिंद्या तुम्ही पाहू शकता. देवकुंड. व्हिडिओ काढायची ना. अरे हा मस्त काढायचं कसं. मागाशी जिथून ट्रेकिंगला आलो तिथे आता क्लायमेट बघा. नाही दमलेत सर्व. व्हिडिओ काढू ना बारक्या. मावशी याला टाकत. याला टाका. असं पाठ नाही घातलं माझ्या. बाईक पीछे रे वालो. भाई बुलढाणा एक्सप्रेस भव्य आलाय. बहुत चला. परतीच्या प्रवासात मी फक्त एवढं शूट केलं कारण गोप्रोची बॅटरी एकदम लो झालेली आणि शूट करायला काय नव्हतं. पावसात भिजल्यानंतर परत मग जर डेटा गेला असता तर हा व्हिडिओ पण पाहायला मिळाला नसता. जाताना जवळजवळ आम्हाला पूर्णच रस्त्यामध्ये एकदमच स्लिपरी रोड होता आणि काही अंदाजा नव्हता की समोरून गाडी येते की टू व्हीलर येते की कार येते की ट्रक येतोय. एकदमच रिस्की रोड उतरताना. तरी पोरं एकदम कंट्रोलमध्ये गाडी चालत बघा. स्पीड मेंटेन ठेवून आणि पाठीच समोरून समजा कार आली तर पोरं लगेच सिग्नल याची गाडी स्लो करा किंवा एखादा टर्निंग आला रिस्की तर गाडी स्लो करण्यासाठी थांबवायचे.
where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow down. Their songs entwine with the trees that stand
संपूर्ण ग्रुपने डिसाईड केलं की पाली येथे जाऊन लांबूनच गणपतीच्या पाया पडून निघावं. इथे पाणी वगैरे पिऊन आम्ही तसंच निघालो. हात झालेले एकदम सुन्न आणि पूर्ण भिजलेलो मी. हे बघ, पेट पूजा चालू आहे. श्री गणपती मंदिर पाली गाव. आजची राईड करताना आम्हाला मित्र परिवार चाललाय घरी. नवीन मित्र सुद्धा निघाले आणि आता जायची वेळ झाली. ब्लॉग मध्ये 100% बाय बाय. मित्रांनो जवळजवळ 11:30 झालेत. आपण जस्ट घरी पोहोचलो आणि मी फ्रेश होऊन इथे बसलोय. गोप्रो आणि हेल्मेट दोन्ही पण भिजलेले आहेत. तर व्हिडिओचा बॅकअप थोड्या वेळात घ्यावा लागेल. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण नवीन मित्र बनवले राईड करण्याचे. काही खास सुद्धा राईडसाठी जॉईन झाले. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केलाच असणार तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन राईडवर. तोपर्यंत बाय बाय.